विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुणे जिल्ह्यात त्याचबरोबर सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुणे जिल्ह्यात सातत्याने महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलंय. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आयफाटा परिसरात एका तरुणीवर तिच्याच लिव्ह इन पार्टनरनं भर रस्त्यात ब्लेडनं हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दारूच्या व्यसनाला आणि छळाला कंटाळून आरोपीला सोडून आलेल्या तरुणीनं पुन्हा त्याच्यासोबत राहण्यास नकार दिल्यानं संतप्त झालेल्या आरोपीनं तिच्या चेहऱ्यावर आणि कानाजवळ ब्लेडनं सपासप वार केले. या घटनेमुळे आयफाटा परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीच्या विरोधात आता गुन्हा दाखल केलाय. पाहे ते संपूर्ण हदरवणारं प्रकरण नेमकं काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी राजरत्न जोंधे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आयफाटा बस स्थानक परिसर होता. बुधवारी सकाळची वर्दळ सुरू असतानाच अचानक एका तरुणीच्या किंकाळ्याने हा संपूर्ण परिसर हादरून गेला. एका व्यक्तीनं भर रस्त्यात एका तरुणीवर ब्लेडनं हल्ला केल्याची माहिती मिळताच नागरिकांची मोठी गर्दी जमलेली होती. जखमी झालेली पूजा ही मूळची लातूर जिल्ह्यातील असून ती आरोपी नागेश भगवान थोरात याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होती. याच नात्यातून त्यांना 2 लहान मुलं देखील झालेली आहेत. मात्र आरोपी नागेशच्या दारूच्या व्यसनाला आणि सततच्या त्रासाला कंटाळून पूजा मुलांसह लातूर सोडून जुन्नर तालुक्यातील आयफाटा येथे राहण्यासाठी आलेली होती. तेथे ती एका कला केंद्रात नृत्यांगना म्हणून काम करत मुलांचा सांभाळ करत होती. दरम्यान वारंवार हा जो पूजाचा लिव्ह इन मधला पार्टनर होता तो पूजाला वारंवार शोधण्याचा प्रयत्न करत होता, परंतु काही केल्या पूजाचा ठाव ठिकाणा या नराधमाला लागत नव्हता. पूजाचा ठाव ठिकाणा समजल्यानंतर आरोपी नागेश तिचा शोध घेत आयफाटा परिसरामध्ये पोहोचला. बुधवारी सकाळी पूजा आपल्या मैत्रिणीसोबत खरेदीसाठी आली असताना त्याने तिला गाठलं. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने पूजाला पुन्हा लातूरला सोबत येण्याचा आग्रह केला. मात्र पूजाने त्याला स्पष्ट शब्दांमध्ये नकार दिला. याच नकाराचा राग आरोपीच्या डोक्यात गेला आणि त्याने थेट खिशातून ब्लेड बाहेर काढत पूजावर हल्ला चढवला. अचानक झालेल्या हल्ल्यात पूजाच्या उजव्या गालावर आणि डाव्या कानाखाली गंभीर जखमा झालेल्या आहेत. भर रस्त्यामध्ये रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या पूजाच्या किंकाळ्यांनी संपूर्ण परिसर हादरून गेला. या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर नागरिकांनी तात्काळ जे आहे ते पूजाला जवळच्या रुग्णालयामध्ये सुद्धा दाखल केलेलं होतं. घटनेनंतर आरोपी जो आहे नागेश थोरात हा घटनास्थळावरून तात्काळ पसार झाल्याचं पाहायला मिळालं. परंतु ज्यावेळेस ही पूजा रक्तबंबाळ अवस्थेमध्ये त्या ठिकाणी पडलेली होती तेव्हा सजग नागरिकांनी प्रत्यक्षदर्शींनी तातडीने पूजाला जखमी अवस्थेमध्ये रुग्णालयामध्ये दाखल केलं. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती मिळते. या प्रकरणी पीडित तरुणीनं रुग्णालयामध्ये दिलेल्या जबाबाच्या आधारे आयफाटा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध पथकं आता रवाना केली आहेत. परंतु एका नकारामुळे संतापलेल्या लिव्ह इन पार्टनरनं भर रस्त्यात तरुणीवर ब्लेडनं हल्ला केल्याची घटना महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणणारी आहे. नातेसंबंधातील वादाचं रूपांतर अशा हिंसक कृत्यात होणं ही सध्या चिंतेची बाब समजली जाते. सुदैवाने हल्ल्यात तरुणीचा जीव वाचला असला तरीही आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी आता नागरिकांकडून केली जाते. आता या प्रकरणामध्ये आयफाटा पोलीस स्टेशन मधील पोलीस या नराधम आरोपीला कधी ताब्यात घेतात आणि त्याच्या चौकशीमधून कोणती धक्कादायक माहिती उघड होते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. या प्रत्येक घटनांची अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.